बोईसर एसटी आगाराकडे येणारी भरधाव एसटी बस मंगळवारी संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता किराड गावाच्या हद्दीत अपघातग्रस्त झाली। चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरून खजरीच्या झाडाला आदळली। सुदैवाने या अपघातात बसमधील 6 प्रवासी सुखरूपपणे बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रत्यक्षदर्शींनी व प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस अत्यंत वेगात होती। काही प्रवाशांनी चालकावर अतिवेगाने वाहन चालवण्याचा आरोप केला आहे, मात्र चालकाने दावा केला की बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे अपघात घडला। अपघात घडल्यानंतर गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले। राज्यात परिवहन महामंडळाच्या बस अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही। अनेक बस वेळेवर देखभाल न झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत रस्त्यावर धावत आहेत। ब्रेक निकामी होणे, इंजिन बंद पडणे, टायर फुटणे यांसारख्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत। या घटनेनं पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। प्रवाशांना जीवाची भीती वाटावी इतक्या खराब स्थितीत असलेल्या बस रस्त्यावर धावत असणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखे आहे। सरकारने व महामंडळ प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन बसच्या नियमित देखभाल व चालकाचे प्रशिक्षण यावर भर देणे गरजेचे आहे।